नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातपुडे मुरारी करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी भाषेचा उगम आणि विकास कशा पद्धतीने झालेला आहे ते रिव्हिजन करणार आहोत। सविस्तर व्हिडिओ या अगोदर मी अपलोड केलेला आहे आपल्या या मुरारी करिअर अकॅडमीच्या चॅनलवर। तुम्ही तो सविस्तर जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही तिथे बघू शकता। हा फक्त आपला प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये रिव्हिजन व्हिडिओ असणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला। मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत या दोन भाषेपासून झालेला आहे। तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतो, संस्कृत भाषेचे व्याकरण कोणी लिहिले? पाणिनींनी लिहिलेले आहे। भाषा म्हणजेच काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा असणार आहे। त्यानंतर आद्य ग्रंथ कोणता? गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तसई हा आपला आद्य ग्रंथ असणार आहे। सर्वात प्राचीन शिलालेख कुठे आहे? तर उत्तर सांगायचं आहे तुम्हाला नाणेघाट। नाणेघाट कुठे येतं? तर नाणेघाट इथं पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये। तिथे कुठली अक्षरं लिहिलेली आहे असं जर प्रश्न विचारला तर महारठीनो हे तुम्हाला उत्तर तिथे द्यायचं आहे। आतापर्यंत आपण श्रावणबेळगोळ हा शिलालेख सर्वात प्राचीन शिलालेख म्हणून मराठीचा ओळखत होतो। आता तुम्हाला नाणेघाट हे शिलालेख लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर आहे महत्वाची ग्रंथ संपदा, सेतुबंध, प्रवरसेन, लीलावती, कौतूहल, त्यानंतर आहे विवेक सिंधू, मुकुंदराज, भावार्थ दीपिका म्हणजेच त्याला आपण ज्ञानेश्वरी नावाने सुद्धा ओळखतो, संत ज्ञानेश्वर, लीळाचरित्र, माहिंभट, दृष्टांतपाठ, केशवचंद्र व्यास आणि पंचवार्तिका भीष्माचार्यांचं अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ असणार आहे। त्यानंतर आद्य कवी जर तुम्हाला विचारलं, उत्तर सांगायचं आहे मुकुंदराज। त्यानंतर आद्य ग्रंथ जर तुम्हाला विचारला तर आद्य ग्रंथ तुम्हाला सांगायचा आहे गाथा सप्तशती। आतापर्यंत आपण लीळाचरित्र हा ग्रंथ आद्य ग्रंथ म्हणून ओळखत होतो, आता आपल्याला ओळखायचा आहे गाथा सप्तशती। त्यानंतरचा आहे पहिले व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिले? तर 1805 मध्ये विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचं पहिलं व्याकरणावर पुस्तक लिहिलेलं आहे। त्यानंतर आहे आद्य व्याकरणकर्ते कोणाला ओळखतात? तर गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकार म्हणून ओळखले जाते। गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचे व्याकरण त्यांनी पुस्तक लिहिल्यामुळे आद्य व्याकरणकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते। त्यानंतर आहे मराठी व्याकरणावर कोणत्या भाषांचा प्रभाव होता? तर मराठी भाषेवर इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा प्रभाव होता, हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघूया आपण मराठीतील आधुनिक व्याकरणाची जी काही पुस्तके आहेत त्यांची नावं तुम्हाला पेपरला विचारली जातात। नावं कोणती असणार आहे? विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज नावाचं मराठी व्याकरणावरचं पहिलं पुस्तक लिहिलं, ते तुम्हाला विचारलं जाते द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, मराठा लँग्वेज हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि गंगाधर शास्त्री फडके या दोघांनीही 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलं। मराठी नाहीये इथे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरणावर पुस्तक लिहिलेलं आहे। त्यानंतर मोरोकेशव दामलेंचं 1911 मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण, आणि आता एमपीसी ला एक प्रश्न येऊन गेला मोरा वाळंबे सरांच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचं नाव काय? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सुगम मराठी व्याकरण। त्यानंतर आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात। त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात। कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात। हे तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहे, तुम्हाला विचारली जातात। त्यानंतर आहे मराठी भाषा दिन कधी असतो? विवा शिरवाडकरांची जयंती म्हणजेच कुसुमाग्रजांची जयंती 27 फेब्रुवारीला असते, आणि तो दिवस म्हणजे जगभरामध्ये जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर बघणार आहोत आपण भाषा। भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विचार व्यक्त करण्याचे साधन। भाषेला नदीची उपमा दिली जाते, कारण दर 12 मैलावर भाषा ही बदलत असते, म्हणून नदीची उपमा दिली जाते। त्यानंतर भाषेमध्ये भाषण व लेखन या दोघांचाही समावेश होत असतो, आणि ऐकणारा व बोलणारा या दोघांना जोडणारा पूल म्हणून आपण इथे भाषेचा उल्लेख करत असतो। मग भाषेचे स्वरूप कसे असते? भाषा 3 स्वरूपाची असते, एक मातृभाषा, एक व्यावहारिक भाषा, तिलाच आपण प्रमाण भाषा म्हणतो, आणि एक असते बोली भाषा। मग मातृभाषा म्हणजेच काय? घरी बोलल्या जाणाऱ्या भाषेला, जे आपण घरात बोलतो त्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो। आपण घराच्या बाहेर जेव्हा निघतो, जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात जेव्हा बोलत असतो त्या भाषेला आपण बोली भाषा म्हणतो। आणि जी व्यवहारासाठी वापरत असतो किंवा आपण जी शासकीय स्तरावर किंवा कुठल्याही कार्यालयात जी भाषा वापरत असतो तिला प्रमाण भाषा असं म्हणत असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू मराठी भाषेचे प्रकार। मराठी भाषा 2 प्रकारची असते, एक असते स्वाभाविक भाषा, तिलाच आपण नैसर्गिक भाषा सुद्धा म्हणत असतो। नैसर्गिक भाषा आणि स्वाभाविक भाषेमध्ये पुरावा नसतो,
म्हणजेच आपण जे बोललो ते नष्ट होऊन जाते, त्याला म्हणून पुरावा नसतो. बोलणे, पशुपक्ष्यांचा आवाज आणि आपले जे हावभाव असतात याला आपण स्वाभाविक भाषेमध्ये मोजत असतो. त्यानंतर आहे कृत्रिम भाषा, तिला सांकेतिक भाषा असं सुद्धा म्हटलं जाते. याला पुरावा असतो कारण ते लेखी स्वरूपात, टंकलेखन स्वरूपात एखाद्या सांकेतिक खुणेमध्ये लिहून ठेवलं जाते, म्हणून त्याला आपण पुरावा असतो असं म्हणतो. त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो? कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. मग उगम कुठून झाला? तर मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत भाषेपासून झाला. भाषा म्हणजे या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द बनलेला आहे. त्यानंतर लिप या संस्कृत धातूपासून लिंबणे तयार झालेला आहे. लिप या संस्कृत धातूपासून लिखाण तयार झालेलं आहे. त्यानंतर आहे मराठीला काळानुरूप वेगळी नावं आपल्या प्रचलित झालेली आहे. ती पहिल्या आहे प्राकृत भाषा म्हणून ओळखली जायची, मग मराठी, मग देशी आणि नंतर आता जी आपण ओळखतो ती म्हणजे मराठी. त्यानंतर आहे दर 12 महिन्यावर भाषा बदलत असते. भारतामध्ये मातृभाषा जर बघितलं 1650च्या वर जातील इतक्या भारतामध्ये मातृभाषांची संख्या आहे. भारतातील सर्वात जुन्या भाषा कोणत्या? तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात जुन्या भाषा कोणत्या? तर एक असणार आहे आपली संस्कृत सर्वात जुनी भाषा म्हणजे संस्कृत भाषा, आणि दुसरी म्हणजे तमिळ भाषा. या दोन भाषा अत्यंत महत्वाची, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघणार आहोत राजभाषा. विद्यार्थी मित्रांनो, राजभाषेसाठी मी एक ट्रिक्स सांगितलेली आहे वर, ते आपल्याला इथे बघायचे. राजभाषा आपल्या 22 आहेत. भारतीय राज्यघटनेने ज्या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला त्या अशा एकूण किती आहे? 22 आहे. त्यांची ही ट्रिक्स आहे. हितेश ने बंडोजी और उमेश मामा को आप औकात में सिग्बे म्हटले. काय असणार आहे? हितेश ने बंडोजी और उमेश मामा को आप औकात में सिग्बे म्हटले. या ट्रिक्स मध्ये, या सगळ्या नावांमध्ये आपल्या 22 भाषा सामावलेल्या आहेत. ही म्हणजे हिंदी, ते म्हणजे तेलुगू, स म्हणजे संस्कृत, ने म्हणजे नेपाळी, ब म्हणजे बंगाली, डो म्हणजे डोंगरी, जी म्हणजे गुजराती, और हा आपण वाक्याचा अर्थ वाक्य जोडण्यासाठी आपण इथे वापरलेला आहे. त्यानंतर आहे उ म्हणजे उर्दू, मै म्हणजे मैथिली, स म्हणजे संथाली, मामाचा इथे आपण मणिपुरी, चा आपण इथे मामा केलेला आहे. वाक्याला चांगलं म्हणजे वाक्य चांगलं बनवण्यासाठी आपण मामा केलेला आहे. मामाचं काय असणार घ्यायचं आपल्याला? मम. इथे मा म्हणजे मणिपुरी, इथला मा म्हणजे मल्याळम. त्यानंतर को म्हणजे कोकणी, आ म्हणजे आसामी, प म्हणजे पंजाबी, औकातमे, औ म्हणजे ओरिया, का म्हणजे कानडी, त म्हणजे तमिळ, मे म्हणजे मराठीसाठी आपण वापरलेला आहे. इथे मे हे वाक्यरचना चांगली व्हावी म्हणून आपण मे घेतलेलं आहे मराठीसाठी. सी म्हणजे सिंधी, क म्हणजे काश्मीरी, बे म्हणजे बोडो, आणि म्हटले हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपण क्रियापद वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपली ट्रिक्स आहे. हितेश ने बंडोजी और उमेश मामा को आप औकात में सिग्बे म्हटलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्य किंवा देवनागरी लिपीतील भाषा विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाली, हिंदी, मराठी, संस्कृत, बंगाली आणि गुजराती. त्यानंतर आहे द्रविडियन भाषा विचारलं तर 4 द्रविडियन भाषा आहे, तमिळ, तेलुगू, कानडी आणि मल्याळम. त्यानंतर जर तुम्हाला अभिजात भाषा जर विचारलं, अभिजात दर्जा हा आतापर्यंत 6 भाषांना दिलेला आहे. मराठीला अजूनपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये. पठारे नावाची समिती स्थापन केलेली आहे आणि आद्य ग्रंथ पण आपल्याला सापडलेला आहे 2000 वर्षापूर्वीचा, गाथा सप्तसई. त्यामुळे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवणे सोपं झालेलं आहे. परंतु आता कुठल्या कुठल्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे हे आपण याच्यामध्ये बघू. एक असणार आहे संस्कृत, दुसरी असणार आहे उडिया, तमिळ, मल्याळम, कानडी आणि तेलुगू. म्हणजे कुठले असणार आहे? संस्कृत असणार आहे, उडिया असणार आहे, तेलुगू असणार आहे, मल्याळम असणार आहे, कानडी असणार आहे आणि तमिळ असणार आहे. अशा पद्धतीने 6 या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर असणार आहे भारतीय राज्यघटनेच्या 343व्या कलमानुसार हिंदी आणि इंग्रजी या व्यवहाराच्या भाषा असणार आहे, संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा असणार आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण राष्ट्रभाषा कुठली असा जर प्रश्न आला तर भारतीय राज्यघटनेने आतापर्यंत कुठल्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मराठीतील अभिजात भाषेसाठी कोणती समिती स्थापन केली तर आता सांगितलं तुम्हाला, रंगनाथ पठारे नावाची 2012 मध्ये समिती स्थापन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण बघणार आहोत लिपी. लिपी म्हणजे लिंपणे, लिंपणे म्हणजे लिहिणे. ज्या सांकेतिक खुणांमध्ये आपण लिखाण करत असतो त्याला आपण लिपी म्हणतो. त्यामध्ये आतापर्यंतच्या ज्या भारतातील लिप्या आहे महत्वाच्या त्या लिप्या असणार आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी अत्यंत प्राचीन लिपी असणार आहे. ब्राह्मी लिपी म्हणजे ब्रह्मदेवाने शोधून काढलेली लिपी म्हणून तिला आपण ब्राह्मी लिपी म्हणतो.
आणि या ब्राह्मी लिपीला अत्यंत प्राचीन लिपी म्हणून आणि सर्व लिपींची जननी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. त्यानंतर आहे खरोष्टी लिपी, तिला गांधारी लिपी आणि ते बौद्ध उल्लेखांमध्ये आढळत असते. त्याच्यामुळे बौद्ध ग्रंथांत जी लिपी आढळते पाली भाषा वगैरे, तर ती कुठली असणार आहे? खरोष्टी लिपीमध्ये. त्यानंतर देवनागरी लिपी, जे मराठी वगैरे आपण लिखाण करतो तर ते आपली लिपी आता जी वापरतो मराठीसाठी ती असणार आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी आर्यांची लिपी आणि बाळबोध लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. देवनागरी लिपीचं नाव कसं पडलेलं आहे तर नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणजेच देवनागरी लिपी अशा पद्धतीने त्या म्हणजे देवनागरी लिपीला ओळखलं जात आहे. त्यानंतर आहे मोडी लिपी. आपल्या लिपीला अगोदर मुरुड घालून लिहिण्याची पद्धत होती म्हणून तिला मोडी लिपी नाव सुद्धा पडलेलं आहे. तिला दुसऱ्या नावाने धाव लिपी सुद्धा ओळखल्या जाते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपीला आपण ज्या खुणांनी आपण मराठी भाषेत ज्या खुणांनी लिहितो त्या खुणा कुठलेल्या असणार आहे? देवनागरी लिपीतल्या असणार आहे. म्हणजे मराठी भाषेचं लिखाण आपण देवनागरी लिपीमध्ये करत असतो आणि ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे अक्षरांवर शिरोरेखा. देवनागरी लिपीतील अक्षर जे आहे प्रत्येक अक्षर तुम्हाला इथे दिसत असेल, या अक्षरांवर हे आपण शिरोरेषा मारलेली आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघायचा आहे प्रश्न, महाराष्ट्राची राजभाषा कोणती? मराठी. त्यानंतर आधुनिक मराठी व कवितेचे जनक केशवसुत. त्यानंतर मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणतं असणार आहे? दर्पण. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या पहिल्या मराठीतील वृत्तपत्राची निर्मिती केली. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत वर्ण. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणत असतो आणि ते केवळ ध्वनी असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ध्वनी रूपे असं सुद्धा म्हणत असतो. अक्षर. अक्षर म्हणजेच काय? आवाजाच्या प्रत्येक खुणीला आपण काय म्हणत असतो? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणीला आपण अक्षर म्हणत असतो. अक्षर हे नष्ट न होणारे असतात म्हणून त्यांना ते दीर्घकाळ टिकून राहतात. अक्षर म्हणजेच काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणाला आपण जर लिपून ठेवत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? अक्षर म्हणतो. अक्षर कधीही नष्ट न होणारे म्हणून आपण लिहून ठेवलेलं कधीच नष्ट होत नाही म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो. अक्षर हे व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन यापासून बनत असते हे सुद्धा लक्षात ठेवा. पाय मोडला जात नाही, अक्षरामध्ये पाय मोडला जात नाही, व्यंजनामध्ये पाय मोडला जाते. जसं मी क लिहत असेल तर हा पाय मोडला लिहत असेल हे आपलं व्यंजन झालं. जर मी हाच क डायरेक्ट असा लिहत असेल तर तिथे पाय मोडला नसेल तर हे झालं आपलं अक्षर. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे स्वर. स्वातंत्र्य उच्चाराची जी वर्ण असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? स्वर. म्हणजे आपण बोलत असताना जिभेचा तोंडातील कुठल्याही भागाशी संपर्क होत नसेल आणि आपण त्या वर्णांना उच्चारत असेल तर त्या सर्व वर्णांना आपण स्वर म्हणतो. व्यंजन. अपूर्ण उच्चाराची जी वर्ण असतात त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. शब्द. ठराविक क्रमाने अक्षर समूह जर आलेला असेल आणि त्याला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो. वाक्य. अर्थपूर्ण शब्द समूहाला अर्थपूर्ण शब्द समूहाला शब्दांचा जो समूह आहे त्याला जर अर्थ प्राप्त होत असेल त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. मग व्याकरण. भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र म्हणजेच काय असणार आहे? व्याकरण. म्हणजे व्याकरणाला भाषा शुद्ध करणाऱ्या नियमबन आपण म्हणत असतो. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पतंजलींनी व्याकरणाला काय म्हटलं असा सुद्धा प्रश्न येऊन जातो, त्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक शब्दानुशासन. म्हणजे पतंजलींनी व्याकरणाला काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन म्हटलेलं आहे. त्यानंतर बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एकूण वर्ण. एकूण वर्ण असणारे आपले आधुनिक जर वर्ण विचारले तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे 52 आणि जर तुम्हाला मूळ वर्ण किंवा पारंपरिक वर्ण विचारले तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे 48. कोणती 4 वर्ण वाढलेले? 2 इंग्रजी स्वर वाढलेले ä आणि अ, त्याला आदत्त वर्ण सुद्धा म्हणतो आणि 2 विशेष व्यंजने वाढलेली आहे क्ष आणि त, श आणि ज्ञ. त्यामुळे आपली आताची जी वर्णमाला आहे ती किती वर्णांची? 52. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पारंपरिक वर्ण विचारले तर 48. स्वर किती असणार आहे? स्वर असणार आहे आपले 14. स्वरादी किती असणार आहे? आ. हे अनुस्वार आणि विसर्ग हे 2 स्वरादी असणार आहे आपले. त्यानंतर व्यंजन असणारे आपले 34. हे विशेष या प्रकरणावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही खाली बघू शकता आपल्या मुरारी करिअर अकॅडमीच्या चॅनलवर. तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळे घटक पाहायला भेटणार आहे. इथे फक्त मी आकडेवारी सांगतोय. त्यानंतर असणार आहे अर्धस्वर. अर्धस्वर जर तुम्हाला विचारले य र ल व असे 4 अर्धस्वर असणार आहे. 4 अर्धस्वर असणार आहे य र ल आणि व. याबद्दल मी सविस्तर तिथे माहिती सांगितलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर इंग्रजी स्वर असणार आहेत 2
ऍ आणि आ. त्यानंतर असणार आहे उष्मित 3 असणार आहे श स स. त्यानंतर महाप्राण असणार आहे 14. आणि जर तुम्हाला मुख्य प्राण विचारला तर एकच असणार आहे ह. हे एक लक्षात ठेवा. महाप्राण विचारले तर 14, मुख्य प्राण विचारला तर 1 आणि तो कोणता असणार आहे ह. त्यानंतर आहे द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण त्याला स्वातंत्र्य वर्ण सुद्धा आपण म्हणत असतो. तो असणार आहे 1. तो कोणता असणार आहे ळ. हे सुद्धा एक लक्षात ठेवा ळ. म्हणजे स्वातंत्र्य वर्ण किंवा द्रविडियन वर्ण. उत्तर द्रविडियन लक्षात ठेवा. ळ असणार आहे आपला तो एक. त्यानंतर आहे संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने 2 असणार आहे, एक श आणि दुसरा असणार आहे एक ज्ञ. या दोघांचा एक पाय मोडका असेल तर ते संयुक्त व्यंजने झाले. त्यालाच आपण विशेष व्यंजने सुद्धा म्हणतो. आणि जर पाय मोडका नसेल तर ते जोडाक्षर होतात. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 25. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेचा उगम आणि विकासावर या घटकावर ही जी प्रश्न पाहिलेली आहे ही अत्यंत महत्वाची प्रश्न असणार आहे. आणि या घटकावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न 100% विचारले जाणार आहे. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.